माझं नाव पुंडलिक अडसूळ. माझं एम.टेक झालं IIT रुड़कीमधून स्ट्रक्चर ब्रँचमध्ये. 2011ला पासआउट झालं एम.टेक. त्यानंतर 2013ला IITians अकॅडमी एस्टॅब्लिश केली आणि त्यानंतर अराऊंड आता 6-7 वर्षांचा हा प्रवास आहे. इनिशियली 2013ला टोटल 22 मुलं होते, पहिली बॅच होती आमची आणि 22 पैकी 9 मुलांचं सिलेक्शन झालं होतं. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट मला वाटते 2 ते 2.5 महिन्याचा क्रॅश कोर्स घेतला होता त्यावेळी आणि त्याच्यामध्ये 9 जणांचं सिलेक्शन झालं होतं. आणि त्यानंतर हा प्रवास जर मागच्या वर्षी पाहिला तर मागच्या वर्षी अराऊंड 850 मुलं होती आपल्याकडे शिकायला आणि जो रिझल्ट जर बघाल आपला तो तर 199 जागा होत्या मागच्या वर्षी आणि त्याच्यापैकी 67 मुलांचं सिलेक्शन झालं होतं. त्यामुळे तो एक चांगला प्रवास आहे आतापर्यंतचा. या पूर्ण लेक्चरमध्ये आपल्याला प्रिपरेशन स्ट्रॅटेजीबद्दल थोडंसं बोलायचं आहे. आता प्रिपरेशन स्ट्रॅटेजी म्हणजे काय, याच्यामध्ये एकतर बरेच जण फ्रेशर असतील, त्यामुळं आपल्याला थोडंसं सिलेबसबद्दल बोलायचं आहे की सिलेबस आहे काय. त्याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज वेटेज पण बघायचं आहे आपल्याला की कुठल्या सब्जेक्टला वेटेज किती आहे. इवन प्रत्येक सब्जेक्टमध्ये थेरी क्वेश्चन्स किती येतील, प्रॉब्लेम्स किती आहेत, किंवा अराऊंड टोटल 100 पैकी अभ्यास कसा करावा लागेल, थेरॉटिकल अभ्यास करायचा का प्रॉब्लेम्स पण सोडवायचे आपल्याला, जर फक्त MPSC ओरिएंटेड तुम्ही अप्रोच ठेवत असाल तर ह्या गोष्टी इन जनरल आपल्याला इथं बघायच्या आहेत ॲक्च्युली. याच्या अगोदर मागचा सेमिनार बऱ्याच जणांनी अटेंड केला असेल, पण जे फ्रेशर आहेत त्यांना थोडंसं MPSC बद्दल मी सांगतो. जी आपली MPSC डिपार्टमेंट आहे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, याच्या थ्रू महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ही एक्झाम घेते MPSC. आणि त्याच्यामध्ये माहिती आहे आपल्याला की जनरली आत्ता 2 डिपार्टमेंटसाठी जागा निघलेत. एक म्हणजेच WRD डिपार्टमेंट आणि एक आहे PWD डिपार्टमेंट. फर्स्ट आहे PWD आणि दुसरा आहे WRD, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट. या डिपार्टमेंटमध्ये आत्ता जर बघाल तुम्ही तर 2 प्रकारच्या जागा निघल्यात आहेत. याच्यामध्ये परत 2 सब डिव्हिजन्स आहेत, 2 डिपार्टमेंट्स आहेत. एक आहे जलसंधारण आणि एक आहे जलसंपदा. जी पहिली पोस्ट तुम्ही ॲड जर पाहिली त्याच्यामध्ये स्टार्टिंगला ज्या जागा आहेत त्या सगळ्या जलसंपदाच्या दिलेत आणि लास्टला दिली तिथं मृद आणि जलसंधारण डिपार्टमेंट. तर या 2 डिपार्टमेंटच्या आत्ता अराऊंड माहिती आहे आपल्याला की 1145 जागा आहेत याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये पोस्ट वाईज बघाल तुम्ही तर पोस्ट वाईज 3 पोस्टसाठी जागा निघली त्या. एक आहे AEE, एक आहे AE2 आणि एक आहे AE1. फ्रेशर किती जण आहे तुम्ही इथे आता सध्या फ्रेशर? व्हेरी गुड. बघा या डिपार्टमेंटमध्ये ज्या पण जागा निघलेल्या आहेत 3 प्रकारच्या जागा याच्यामध्ये मी दाखवेन स्लाइडमध्ये. फर्स्ट आहे AEE, दुसरा आहे AE1 आणि थर्ड आहे AE2. या 3 पोस्टसाठी जागा निघल्या आहेत ॲक्च्युली. हा जो आहे याला म्हणतो आपण असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. हा जो आहे हा आहे असिस्टंट इंजिनियर ग्रेड 1 आणि हा जो आहे याला म्हणतो आपण असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2. या ज्या 2 जागा आहेत या क्लास 1च्या जागा आहेत ॲक्च्युली. ठीक आहे, AEE आणि AE1. AEE ला आपण सुपर क्लास 1 असं म्हणतो. AE1 जी आहे ती क्लास 1ची पोस्ट आहे ॲक्च्युली. आणि हा जो AE2 आहे ही ॲक्च्युली क्लास 2ची पोस्ट आहे. तर बऱ्याच जणांना माहीत नसते की या पोस्ट निघाल्या तर आहेत, पण ज्यावेळी काय आम्ही तर असं ऐकायचो की डिपार्टमेंट जॉईन केल्यानंतर मुलांना समजायचं की AEEचं महत्त्व काय, AE1चं महत्त्व काय आहे. त्यामुळे थोडंसं हे आपल्याला इन जनरल माहीत पाहिजे. बघा या ॲडमध्ये 1145 मध्ये अराऊंड 850 जागा आहेत की ज्या क्लास 2च्या जागा आहेत ॲक्च्युली. क्लास 2 म्हणजेच कुठल्या AE2च्या जागा आहेत ॲक्च्युली. पण बघा याच्या पुढची एक पोस्ट आहे ज्याला म्हणतो आपण काय एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, बरोबर आहे. आता मी दाखवेन हायरार्की कशी आहे त्याची. AE2 समजा तुमचं आत्ता सिलेक्शन झालं, फॉर एक्झाम्पल तुम्ही अभ्यास केला, तुमचं AE2 म्हणून सिलेक्शन झालं, आयदर PWD डिपार्टमेंट असेल किंवा WRD डिपार्टमेंटमध्ये असेल. जर AE2 झालं तर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणजेच क्लास 1 बनण्यासाठी ॲक्च्युली ॲज पर गव्हर्नमेंटचा GR 22 ते 25 वर्षाचा आहे. म्हणजेच काय, आता जर AE2 झाला तुम्ही तर 22 ते 25 वर्षांमध्ये तुमचं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून प्रमोशन होईल.
आणि ऑलमोस्ट रिटायरमेंट येते ॲक्च्युली. एक 2-3 वर्ष तुम्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून जॉब कराल आणि त्यानंतर तुमचे काय होऊन जाईल, रिटायरमेंट होऊन जाईल ॲक्च्युली. म्हणजेच काय, तुमचं पूर्ण आयुष्य तुम्हाला याच्यामध्ये घालवावं लागेल ॲक्च्युली. जर AE2 म्हणून तुम्ही असंच राहिला आणि जर तुमचं प्रमोशन होत होत जर एक्झिक्युटिव्ह इंजिनियरपर्यंत गेलं तर इतका कालावधी लागेल ॲक्च्युली. सेम आहे दुसरं AE1. समजा थोडा चांगला अभ्यास केला, AE1ची पोस्ट मिळाली, आयदर PWD किंवा WRD. तर इथे ॲज पर गव्हर्नमेंटचा जो GR आहे त्याच्यानुसार AE2 पासून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे तो गव्हर्नमेंटने दिला आहे 12 ते 15 वर्ष. 12 ते 15 वर्षामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून प्रमोशन होतं आपलं. बघा इथंच ऑलमोस्ट 10 वर्ष कमी झाली, 10 ते 12 वर्ष इथं कमी होतात जर तुम्ही इथं क्लास 1 झाला तर. त्याच्यावरची अजून एक पोस्ट आहे AEE. जर तुमचं आता AEE म्हणून सिलेक्शन झालं फॉर एक्झाम्पल, तर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होण्यासाठी ॲज पर द गव्हर्नमेंट GR फक्त 4 वर्ष लागतात. बऱ्याच जणांना माहीत असलं आहे, 4 वर्ष लागतात फक्त. म्हणजे आत्ता AEEच्या थोड्याच जागा आहेत. जागा तर ऑब्व्हियसली जेवढे जास्त वरती जाणार तेवढ्या जागा कमी निघणार ॲक्च्युली. याच्यासाठी जागा खूप कमी आहेत. पण या पोस्टसाठी जर तुमचं सिलेक्शन झालं तर 100% इथं फक्त 4च वर्षांमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होणार तुम्ही. आता विचार करा क्लास 2 आणि AEE मध्ये, या दोघांमध्ये जर कम्पेअर केलं तर आपल्याला समजेल की इथं 4 वर्ष आहेत, इथं 22 ते 25 वर्ष आहेत ॲक्च्युली. आणि आत्ता जर तुमचं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून सिलेक्शन झालं फॉर एक्झाम्पल 4 वर्षानंतर, तर इथून म्हणतो ना तुमचं वय जेवढं कमी असेल तेवढं तुम्ही हायर पोस्टला जाता. मे बी काही जण ED पर्यंत पोहोचतात, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, काही जण म्हणतो ना सचिव महासचिव पर्यंत पोहोचतात ॲक्च्युली. ठीक आहे, इट डिपेंड्स ॲक्च्युली. तर हे सांगण्याचा मागचा उद्देश आहे काय मग, की आत्ता बऱ्याच जणांनी म्हणतो ना अभ्यास स्टार्ट केला असेल, तर तो अभ्यास कसा केला पाहिजे दॅट इज इम्पॉर्टंट, आणि कुठल्या पोस्टसाठी केला पाहिजे दॅट इज इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्हाला AE2 साठी अभ्यास करायचा आहे, बऱ्याच मुलांची अपेक्षा हीच असते आता की अरे नुसतं पोस्ट मिळू दे, बाकीचं बघू नंतर. बरोबर आहे ना, हे आहे आपल्याकडे ॲक्च्युली हे. त्यामुळं हे समजून घ्या, जर AE2 झालं तर तुम्हाला इतकी वर्ष म्हणजे तुमची लाईफ पूर्ण याच म्हणतो ना इथून इथंपर्यंत जाण्यासाठी जाईल ॲक्च्युली. म्हणजेच काय, 4 महिने आपल्याकडे बघा ऑलमोस्ट म्हणतो ना 125 डेज आहेत. जर मागचे रिव्हिजन सोडली तर म्हणजेच ऑलमोस्ट नोव्हेंबरच्या फर्स्ट वीक म्हणजे एका 1 तारखेपासून आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास स्टार्ट म्हणजे रिव्हिजन स्टार्ट करायचे ॲक्च्युली. मग ऑक्टोबर 30-31 पर्यंतच आपल्याला काय करावं लागेल तर अभ्यास करावा लागेल. म्हणजेच आपल्याकडे अराउंड 4 महिने आहेत असं समजा. आणि त्या 4 महिन्यांमध्ये म्हणतो ना इतकं इफेक्टिव्हली अभ्यास केला पाहिजे सच दॅट आपल्याला ही पोस्ट काय होऊन जाईल, मिळून जाईल. लक्षात घ्या. ठीक आहे, सो हा डिफरन्स लक्षात ठेवा. MPSCच्या इंटरव्ह्यूला पण विचारलं जातं की तुम्ही पोस्ट प्रेफरन्स कुठला भरलाय, मग AEE म्हणजे काय, AE1 म्हणजे काय, AE2 म्हणजे काय. ठीक आहे, हे इन जनरल इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, तर मग इन जनरल आपल्याला माहीत झालं की MPSC वगैरे आहे का. हेच लिहिलंय बघा. इथं 3 डिपार्टमेंट्स आहेत जे नवीन आहेत, WRD, PWD आणि जे काही जलसंधारण डिपार्टमेंट म्हणतो 3 नंबरचा आहे. पण आता त्याच्या जागा निघत नाहीत ॲक्च्युली. जे वरचे 2 डिपार्टमेंट आहेत त्याच्या आपल्याला जागा बघायला मिळतील साधारण. बघा याच्यामध्ये हायरार्की इथं दिली आहे, इथं दिले हा ज्युनियर इंजिनियर. जे आपण नॉन गॅझेटेड पोस्ट असतात, जसे आता PWDची तुम्ही एक्झाम दिली असेल, WCDची एक्झाम दिली ॲक्च्युली, त्या सगळ्या पोस्ट ज्या आहेत त्या ज्युनियर इंजिनियरच्या आहेत ॲक्च्युली. ज्युनियर इंजिनियर इथं आहे. त्याच्यानंतर प्रमोशन होऊन सेक्शनल इंजिनियर आणि त्यानंतर असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 इथं दिसते आपल्याला. हे MPSC थ्रू डायरेक्ट ही पोस्ट निघते आपल्याला. ठीक आहे, आणि ज्या नॉन गॅझेटेड पोस्ट असतात त्याच्या थ्रू ही पोस्ट मिळते आपल्याला. दोघांचं पे स्केल अराउंड सेमच असतं ॲक्च्युली, पे स्केल सेम असतं, पण इथं हा फरक बघायला मिळेल ॲक्च्युली. आणि हे जे डेप्युटी इंजिनियर म्हणतो आपण, याच्यामध्ये ॲक्च्युली 2 पोस्ट आहेत, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि असिस्टंट इंजिनियर ग्रेड 1. तर ह्या क्लास 1च्या पोस्ट आहेत आणि ह्या सगळ्या काय आहेत, क्लास 2 आणि क्लास 3च्या पोस्ट आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, बघा मग इथून आपल्याला इथं जायचं आहे. हे AE2 पासून एक्झिक्युटिव्ह जाण्यासाठी 22 ते 25 वर्ष लागतील, पण इथून इथं जाण्यासाठी आयदर 12 ते 15 असेल किंवा 4 वर्ष लागेल, लक्षात घ्या. सो हा डिफरन्स समजून घ्या आणि प्लॅन करा की बाबा आपल्याला काहीतरी खूप चांगल्या लेवलची पोस्ट आत्ताच मिळवायची आहे. जर आत्ता नाही मिळवली तर काय होईल, परत पुढची MPSC येणार, परत प्री, परत मेन्स, परत इंटरव्ह्यू, त्यातनं बाहेर पडली की परत प्री, परत मेन्स, आहे की नाही. आता असे कितीतरी मुलं आहेत की जे म्हणतो ना 2014-15 पासून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि त्या आत्ता ॲड आली की म्हणतात आता सर मला अभ्यास करायचा आहे. आहेत असं ॲक्च्युअली, लक्षात घ्या.
त्यामुळे जर या सिस्टीममधून बाहेर पडायचं आहे, 4-4.5 महिने जे काही तुमच्याकडे आहेत त्याचं इफेक्टिव्ह युटिलायझेशन करा अशा पद्धतीने की काहीतरी चांगली पोस्ट मिळायला पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे. आजकाल जे A2 झाले 2018-17ला तेही 100% तुम्हाला एक्झाम सेंटरला भेटतील मेन्सला, बरोबर आहे. तेही त्यांना पण समजते की बाबा A2 काही नाही, आपल्याला काहीतरी चांगलं केलं पाहिजे ॲक्च्युली. सो ही स्लाइड ॲक्च्युली महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. एक्झाम म्हणजेच काय, अभ्यास करायचा कसा याच्यासाठी लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. त्यानंतर हे इन जनरल सांगितले ऑलरेडी आपण. ओके. पोस्ट देखील माहिती आहेत आपल्याला. बघा, मग आता आपलं लेक्चर स्टार्ट करू आपण इन जनरल. की या लेक्चरचा बेसिक जो पर्पज आहे तो प्रिपरेशन स्ट्रॅटेजी. याच्यामध्ये इन जनरल मी 4 पॉईंट डिस्कस करतोय की MPSC मेन्सचा पेपर पॅटर्न कसा आहे, जो मोस्ट ऑफ द स्टुडंट्सना माहीत आहे ॲक्च्युली. त्यानंतर मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, जे काही बघा ॲक्च्युली टेक्निकलचा पेपर जो आहे तो 2011 पासून होतो. 2011ला ऑब्जेक्टिव्ह पेपर यायला चालू झालं. 2011 आणि 13 आणि 13ची जी प्री होती ती फक्त टेक्निकल होते आणि जो मेन्सचा पेपर होता तो तुम्हाला रिटर्न लिहायचा होता ॲक्च्युली. पण 2017 पासून आपला पॅटर्न काय झाला, चेंज झाला पूर्ण. आणि त्यानंतर मग 2017 आणि 18चा पेपर आपल्याकडे उपलब्ध आहेत ॲक्च्युली. मग त्याचं मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे आणि त्यानंतर मग सब्जेक्ट वाईज पण अनालिसिस इथं केलेलं आहे की कुठल्या सब्जेक्टला किती वेटेज आहे, त्याच्यामध्ये थेरी क्वेश्चन्स किती आलेत आतापर्यंत आणि प्रॉब्लेम्स किती आलेत आतापर्यंत. ठीक आहे. याचं इन जनरल आपल्याला इथं डिस्कशन करायचं आहे. आणि लास्टमध्येच काय, प्रिपरेशन स्ट्रॅटेजी. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला मग 4 महिने हे पुढचे जे काही 4 महिने असतील प्रिपेअर कसं करायचं आपल्याला, बरोबर आहे ना. अभ्यास कसा करायचा याच्याबद्दल थोडंसं आपण काय करूया, डिस्कस करूया. ठीक आहे. तर बघा, MPSC जो काही मेन्स पेपर पॅटर्न आहे याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे स्टेज 1 आपली कंप्लीट झाली आहे, प्रिलिम्स, आणि त्यानंतर आपण आता मेन्सला क्वालिफाय होतोय. मेन्स एक्झाममध्ये आपल्याला माहिती आहे 2 पेपर्स आहेत. पेपर 1 जो आहे तो 200 मार्क्सचा आहे, पेपर 2 जो आहे तो 200 मार्क्सचा आहे. टोटल जर केली तर आपण 400 मार्क्सचा पेपर आहे आणि त्यानंतर आपण इंटरव्ह्यू क्वालिफाय करू 50 मार्क्सचा जो आहे तो. आता आपण फक्त या मेन्सबद्दल बोलूया. बऱ्याच जणांना माहित असेल की हा एक तर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे. ठीक आहे. म्हणजे जे पण आपले क्वेश्चन असतील ते ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड असतील. 100 मार्काचा क्वेश्चन पेपर असतो. एक पेपर 1 100 क्वेश्चन्स आणि पेपर 2 100 क्वेश्चन्स. म्हणजेच काय, एक क्वेश्चन हा 2 मार्काचा असतो आणि 25% निगेटिव्ह मार्किंग असते. ठीक आहे. बऱ्याच जणांना माहित नसेल 25% निगेटिव्ह मार्किंग आहे. जसं प्रीला आहे तसंच काय मेन्सला आहे, लक्षात घ्या. मग याच्यामध्ये हा जो पेपर आहे पेपर 1 पेपर 2 याच्यामध्ये मग सिलेबस काय आहे, तर हा इन जनरल सिलेबस आपल्याला माहिती आहे की पेपर 1 जो आहे याच्यामध्ये टोटल MPSCने 9 विषय दिलेत. त्याच्यामध्ये आहे काय, बिल्डिंग मटेरियल आहे, सॉम आहे, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, थेरी ऑफ स्ट्रक्चर आहे आणि स्ट्रक्चरल अनालिसिस आहे, स्टील स्ट्रक्चर, RCC, प्रीस्ट्रेस, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट आणि मॅथ्स. एक 2-3 सब्जेक्ट सोडले तर सगळ्यांचे आवडते सब्जेक्ट आहेत असे पण, सॉम, टॉस, एसे वगैरे आहे की नाही. आणि जो पेपर 2 आहे, पेपर 2 मध्ये जनरली सगळे थेरॉटिकल विषय आहेत. म्हणजेच काय, सर्वे असेल, जिओटेक, FM, इरिगेशन, हायड्रोलॉजी, इन्व्हायरमेंट, ब्रिज, टनेलिंग किंवा इन्व्हायरमेंट. तर या सगळ्या सब्जेक्टचं आपण काय करू, थोडंसं एक एक अनालाइज करत जाऊ. इनिशियली मी हे सांगतो पहिलं की प्रत्येकाचं वेटेज प्रत्येक इयरला, म्हणजे आपल्याकडे 2017 आणि 18चं अनालिसिस आहे. 2017 पासून आपला पॅटर्न चेंज झाला ॲक्च्युली. तेव्हापासूनचं जर तुम्ही बघा पेपर 1चं अनालिसिस केलं, एक्झॅक्टली तुम्हाला कॉपी पेस्ट भेटेल की 2017ला जेवढे क्वेश्चन्स आले होते तेवढेच क्वेश्चन्स 2018ला पण आलेत ॲक्च्युली. म्हणजे त्याच्यामध्ये काही डिफरन्स कुठंच दिसत नाही तुम्हाला. बघा, जो पेपर 1 आहे बिल्डिंग मटेरियल, 2017ला 12 क्वेश्चन्स होते, 2018ला पण 12 क्वेश्चन्स आहेत. सेम स्ट्रेंथ ऑफ मटेरियल 11 क्वेश्चन्स आहे, RCC 11 क्वेश्चन्स आहेत, स्ट्रक्चरल अनालिसिस मॅक्सिमम 22 क्वेश्चन 2017ला पण होते आणि 2018ला पण 22 क्वेश्चन्स होते. म्हणजे मॅक्सिमम वेटेज तुम्हाला या स्ट्रक्चरल अनालिसिस आणि टॉस दोन्ही मिळून सांगतोय मी हे. ठीक आहे. तर हे दोन्ही मिळून वेटेज इतकं आहे. बाकीचं प्रीस्ट्रेस परत 11 क्वेश्चन्स तुम्हाला दोन्ही इयरला बघायला मिळतील. सेम स्टील स्ट्रक्चर 11 मार्क्स 11 क्वेश्चन, सॉरी, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट 11 क्वेश्चन्स आणि न्यूमेरिकल मेथड जे आहेत ते 11 क्वेश्चन्स. इन जनरल म्हणजेच काय, बघा MPSC देखील हाच पॅटर्न, म्हणजे आता पुढच्या वर्षी तरी हाच पॅटर्न फॉलो करावा अशी अपेक्षा आहे त्यांची. म्हणजे आपली तर अपेक्षा अशीच आहे. आता 2017ला 11 क्वेश्चन्स आहेत, 2018ला पण 11 असतील, तर 2019ला पण ऍटलिस्ट तितके तरी क्वेश्चन यायला पाहिजेत ऍक्च्युली. ठीक आहे. म्हणजे पेपर 1 मध्ये जर तुम्ही
थोडं अनालाइज केलं तर एकच विषय असा आहे की ज्याला मॅक्सिमम वेटेज तुम्हाला बघायला मिळेल. एक तर आहे स्ट्रक्चरल अनालिसिस. ऑलमोस्ट बघा 25% मार्क्स, ऑलमोस्ट म्हणतो ना 23-25% मार्क्स हा कोण देईल? फक्त स्ट्रक्चर, एकच सब्जेक्ट देईल, बरोबर आहे ना हे. सो हा पेपर 1 आहे. सेम पेपर 2 बद्दल तुम्ही जर बघाल तर बघा याच्यामध्ये क्वेश्चन्स जे आहेत सेम सर्विंगमध्ये 2017ला 10 क्वेश्चन्स होते आणि 18ला पण 10च क्वेश्चन्स आहेत. इस्टिमेशन कॉस्टिंग जे आहे 9 क्वेश्चन्स बघायला मिळतील. जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग जे आहे ते 9 क्वेश्चन्स आहेत. फ्लुइड मेकॅनिक्स सगळ्यात इथंही मॅक्सिमम आहे. फ्लुइड मेकॅनिक्सचे टोटल 18 क्वेश्चन्स 2017ला पण होते आणि 2018ला पण होते ॲक्च्युली. आता या फ्लुइड मेकॅनिक्समध्ये काय आहे तर ऑब्व्हियसली ओपन चॅनल फ्लो आहे आणि हायड्रोलिक्स पण आहे ॲक्च्युली. ठीक आहे सर, हे ॲक्च्युली एक विषय नाही आहे, 3 विषय मिळून सांगतो मी तुम्हाला. 3 विषय मिळून हे टोटल 18 क्वेश्चन्स बघायला मिळतील. हे जर हा विषय सोडला तर ऑलमोस्ट बाकीचे जेवढे विषय आहेत तिथे तुम्हाला आयदर 9 क्वेश्चन्स दिसतील किंवा 10 क्वेश्चन्स दिसतील. हे जे बाकी सब्जेक्ट्स आहेत, इरिगेशन, हायवे, ब्रिज, टनेलिंग असेल किंवा एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग असेल, सगळीकडे तुम्हाला सेम दिसेल. 9 क्वेश्चन्स हे प्रत्येक एक्झामला येत आहेत, लक्षात घ्या त्या सब्जेक्टचे. ठीक आहे, मग याच्यामध्ये पेपर 2 मध्ये जर पाहिला तर फ्लुइड मेकॅनिक्सला मॅक्सिमम वेटेज भेटेल आपल्याला आणि पेपर 1 मध्ये एसएला मॅक्सिमम वेटेज भेटेल, लक्षात घ्या. आता मग आपण एक सब्जेक्ट वाईज बघा. मी एक सब्जेक्ट वाईज थोडंसं अनालाइज केलंय. याच्यामध्ये आपल्याला काय समजेल, याच्यामध्ये हे कळेल आपल्याला की त्या विषयाला जर आपण एमपीएससी ओरिएंटेड अभ्यास करत असेल तर त्या विषयाला कोणत्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे. म्हणजेच काय, थेरी ओरिएंटेड वाचलं पाहिजे का प्रॉब्लेम्स वाचले पाहिजेत. ठीक आहे, इन जनरल आपल्याला इथे समजेल. बघा जो पहिला सब्जेक्ट आहे बिल्डिंग मटेरियल, मग अशीच म्हटलं 2017ला 12 क्वेश्चन्स होते आणि 2018लाही 12 क्वेश्चन्स आहेत. या 12 क्वेश्चन्स मध्ये ऑब्व्हियसली बिल्डिंग मटेरियल कुठेही प्रॉब्लेम भेटणार नाही, थेरॉटिकलच विषय आहे ऍक्च्युली. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला इथं प्रॉब्लेम्स कुठेही दिसणार नाही 2017ला पण आणि 18ला पण. नेक्स्ट आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. सेकंड बघा 2017ला 11 क्वेश्चन्स होते. 11 पैकी 8 क्वेश्चन्स थेरॉटिकल आहेत आणि 3 क्वेश्चन्स हे प्रॉब्लेम्स आहेत. बघा याचा सिलेबस जर बघाल तुम्ही, प्रत्येक म्हणजे सॉम हा असा विषय आहे की प्रत्येक चॅप्टरमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स दिसेल. स्ट्रेस स्ट्रेन असेल, बरोबर आहे ना, हे स्लोप डिफ्लेक्शन असेल, टॉर्शन असेल, शिअर असेल, बेंडिंग असेल, प्रत्येक टॉपिकमध्ये ऑब्व्हियसली प्रॉब्लेम्स आहेत. पण 2017ला वेटेज जे आहे ते थेरीचंच आहे. म्हणजे जरी हा जो सब्जेक्ट आहे तो प्रॉब्लेमॅटिक असेल, बरोबर आहे ना, प्रॉब्लेम जास्त असतील, तरी पण एमपीएससीचा जो फोकस आहे तो थेरी ओरिएंटेड काय आहे, जास्त आहे सॉमला देखील. 2018ला बघा इथं थोडंसं चेंज आहे, प्रॉब्लेम्स एक जास्त विचारले. म्हणजेच काय, 7 थेरी क्वेश्चन्स आहेत आणि 4 प्रॉब्लेम्स विचारलेत ऍक्च्युली. ठीक आहे, म्हणजे मी प्रॉब्लेम जे आपल्याला सोडवायचे आहेत असं सांगतोय. जे काही स्टँडर्ड्स असतील, फॉर एक्झाम्पल स्लोप डिफ्लेक्शनचे स्टँडर्ड्स आपल्याला माहिती आहेत ऑलरेडी, त्याला याच्यामध्ये इन्क्लूड केलं नाही, लक्षात घ्या. जे क्वेश्चन्स आपल्याला सोडवावे लागतात ऍक्च्युली तेच क्वेश्चन मी इथं घेतलेत ऍक्च्युली. सो थेरीच्या म्हणजेच काय, थोडक्यात हा विषय जर पाहिला आपण, थेरी जास्त आहे न्यूमरिकल्स पेक्षा ऍक्च्युली, बरोबर आहे. हा तुम्हाला याच्यावरून समजेल. सेम नेक्स्ट आरसीसी. बघा आरसीसी हा देखील विषय जो आहे तो न्यूमरिकल ओरिएंटेड आहे ऍक्च्युली. पण याच्यामध्ये एमपीएससीने जे क्वेश्चन्स विचारलेत 2017ला 11 पैकी 8 क्वेश्चन्स थेरी होते आणि 3 प्रॉब्लेम्स विचारलेत ऍक्च्युली. आणि 2018ला 11 पैकी बघा 10 थेरी क्वेश्चन्स आहेत आणि एकच फक्त न्यूमरिकल विचारलंय त्यांनी. याचा अर्थ बघा आरसीसीचा जरी आपल्याला अभ्यास करायचा असेल तरी आपल्याला थेरी ओरिएंटेडच केला पाहिजे ऍक्च्युली, बरोबर आहे. आणि आपण होप करूया की असाच पॅटर्न ऍक्च्युली काय होईल, रिवाइज होईल ऍक्च्युली, बरोबर आहे ना हे. कारण 2017 ने आपल्याकडे आता सध्या तरी कम्पेअर करण्यासाठी 2च पेपर आहेत. मागचे जे पण पेपर आहेत 2012चा असेल किंवा 2015चा असेल, हे पेपर बघा तिथेही 200 मार्क्सचेच क्वेश्चन्स आहेत, बरं 200 मार्क्सचाच पेपर होता तो ऍक्च्युली. पण त्याच्यामध्ये सिलेबस बघा न्यूमरिकल मेथड्स नव्हता ऍक्च्युली, त्यामुळे क्वेश्चन तुम्हाला तिथे जास्त कमी दिसतील. पण 2017च्या पॅटर्न प्रमाणे तुम्हाला शक्यतो म्हणजे हे जे आहे हे बरोबर आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, सो म्हणजेच काय आरसीसी पण शक्यतो थेरॉटिकल ओरिएंटेड आहे, प्रॉब्लेम्स आहे त्याच्यामध्ये. सेम एसए हा जो विषय आहे सगळ्यात मॅक्सिमम वेटेज आहे. 22 क्वेश्चन्स आहेत दोन्ही 2017 आणि 18ला. थेरी बघा खूप कमी आहे. 2017ला 6 थेरॉटिकल क्वेश्चन्स विचारले होते आणि 16 न्यूमरिकल्स किंवा प्रॉब्लेम्स विचारले होते त्यांनी. आणि सेम 2018ला 22 पैकी 9 क्वेश्चन्स जे आहेत हे थेरॉटिकल होते आणि न्यूमरिकल्स 13 विचारलं होतं. याचा अर्थ काय, इथं न्यूमरिकल वाढला ऍक्च्युली, बरोबर आहे ना. हे मी सगळ्यात नंतर टोटल करून सांगेल तुम्हाला. ठीक आहे,
म्हणजेच काय, हा जो एसे विषय आहे बघा, एसे विषय असा आहे की जिथे थेरी खूप कमी आहे. म्हणजे तुम्ही जर सोडवायला स्टार्ट केलं किंवा शॉर्ट नोट्स बनवायला स्टार्ट केल्या तर 10 पानांच्यावर भरणार नाही ऍक्च्युली, 10 पानच भरतील मॅक्सिमम ऍक्च्युली, पण त्या 10 पैकी 6-9 इथं क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतील, लक्षात घ्या. ठीक आहे. सो जो एसे आहे तो थोडासा न्यूमरिकल ओरिएंटेड तुम्हाला बघायला मिळेल. सेम प्रीस्ट्रेस बघा, जो आरसीसी आणि प्रीस्ट्रेस आहे मॅक्सिमम क्वेश्चन तुम्हाला कोडवरच मिळतील. म्हणजे कोड वाचता आपल्याला आलं की आपल्याला मार्क्स मिळतील, लक्षात घ्या. जो प्रीस्ट्रेस आहे त्याच्यामध्ये देखील थेरोटिकल क्वेश्चन बघा दोन्ही ठिकाणी सेम होते. 2017ला 9 थेरी होते, 11ला 9 थेरी आहेत आणि 2-2 प्रॉब्लेम्स विचारले होते त्यांनी. सेम स्टील स्ट्रक्चर इथंही सेम आहे. बघा, हे स्ट्रक्चरचे विषय आपल्या माइंडमध्ये असते की आपल्याला प्रॉब्लेम खूप सोडवायला पाहिजेत ॲक्च्युली, पण तुम्ही थोडंसं अनालाइज केलं तर थेरी कंटेंटवरती एमपीएससी जास्त भर देते प्रॉब्लेम्सपेक्षा ॲक्च्युली. ठीक आहे. त्यामुळे इथं 2018ला तर एकच क्वेश्चन न्यूमरिकल होता ॲक्च्युली, 2017ला 2 क्वेश्चन्स होते. त्यामुळे हा पूर्ण थेरॉटिकल आहे. आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, ऑब्व्हियसली कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये जो सीपीएम पर्टचा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ न्यूमरिकल्स ॲड होतात ॲक्च्युली. तरी देखील तुम्ही 2017चं कम्पेअर करा आणि 18ला कम्पेअर जर केलं तुम्ही तर एकही प्रॉब्लेम विचारला नाही ॲक्च्युली. म्हणजेच काय, 11 क्वेश्चन प्युअरली थेरॉटिकल बेस्ड होते ॲक्च्युली. याचा अर्थ याचाही अभ्यास करताना आपल्याला थोडंसं थेरी ओरिएंटेडच काय करायला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे. सो इन जनरल हा जो पेपर 1 मधला जो लास्ट आहे न्यूमरिकल मेथड्स, ऑब्व्हियसली हा मॅथमॅटिक्स आहे. इथेही प्रॉब्लेम्स येणार ॲक्च्युली, पण इथे बघा थेरीचं वेटेज 50% म्हणू शकता तुम्ही की 50% थेरी आहे, 50% काय आहे, प्रॉब्लेम्स आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. जर टोटल ओव्हरऑल पेपर 1चं अनालिसिस केलं तुम्ही तर पेपर 1 बघा 2017ला थेरॉटिकल 64 क्वेश्चन्स होते आणि न्यूमरिकल्स 36 प्रॉब्लेम्स विचारले होते ॲक्च्युली. तेच 2018ला 74 क्वेश्चन्स हे थेरॉटिकल होते आणि 26 हे न्यूमरिकल्स होते. आता बघा, मग जर पेपर 1चं जर अनालिसिस असं असेल तर अभ्यास कसा केला पाहिजे ॲक्च्युली. तर अभ्यास करताना जरा जसं आपण आता म्हटलं प्रीस्ट्रेसला एका वर्षी तर पूर्ण थेरीज विचारले किंवा 2 क्वेश्चन न्यूमरिकल विचारलेत. जेवढे स्ट्रक्चरचे विषय असतील किंवा ज्या वर्षी न्यूमरिकल विचारलंय याचा अर्थ काय, ते न्यूमरिकल विचारणार. मे बी ह्या वर्षी 1 विचारलाय, पुढच्या वर्षी विचारणार पण नाही किंवा पुढच्या वर्षी 2 किंवा 3 विचारू शकतात. त्यामुळे काय करायचंय, जेवढे न्यूमरिकल बेस्ड म्हणतो ना सिलेबस आहे आपला, त्याला देखील तुम्हाला एमपीएससी मध्ये कव्हर करता आलं पाहिजे. कारण बघा इथं जर वेटेज पाहिलं 70-30 आहे. ज्यांना असं वाटतं की मला थेरी केलं पाहिजे, फक्त थेरी केलं तरी बघा ऑलमोस्ट आता ॲव्हरेज कळायचं 70 असेल फॉर एक्झाम्पल. नुसतं थेरी जरी केली पहिल्या पेपरमध्ये तरी 140 मार्क्सचा पेपर अटेम्प्ट व्हायला पाहिजे ॲक्च्युली. बरोबर आहे ना, हो का नाही? बरोबर आहे. 140 मार्क्सचा पेपर हा अटेम्प्ट व्हायला पाहिजे. बरोबर आहे. एवढा अटेम्प्ट केलं तर मे बी क्लास 2 क्लास 1 मिळेल. आपल्याला थोडंसं वरती जायचं आहे, त्यामुळं अभ्यासाची लेवल पण थोडीशी आपण काय केली पाहिजे, चेंज केली पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली आपल्याला पेपर 1 मध्ये न्यूमरिकल पार्ट वरती पण फोकस केला पाहिजे. आणि तुम्ही क्वेश्चनचं जर अनालिसिस केलं, क्वेश्चन हे एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना, जसे IAS ला विचारतात, जसे गेटला विचारतात, असे क्वेश्चन्स तुम्हाला भेटणार नाहीत. एकदम नॉर्मल क्वेश्चन्स आहेत. फॉर्म्युला आपल्याला माहीत असेल तरी देखील व्हॅल्यू टाकून आपण तो क्वेश्चन सोडवू शकतो. असेच क्वेश्चन विचारलेत, थोडे क्वेश्चन सोडले तर ॲक्च्युली. ठीक आहे. सो पेपर 1चे अनालिसिस हे आहे. आपण पेपर 2 स्टार्ट करू. पेपर 2 मध्ये बघा सर्विंग, बघा इथं बघा सगळे थेरॉटिकल विषय आहेत. आता प्रॉब्लेम तुम्ही हा फक्त म्हणजेच पेपर 2 वाचताना किंवा पेपर 2चं प्रिपरेशन करताना थोडंसं इथं लक्ष द्या. बघा 2017 आणि 18ला 10 क्वेश्चन्स आहेत सर्विंगचे. थेरीमध्ये बघा थेरी क्वेश्चन्स 8 आहेत आणि प्रॉब्लेम्स 2 आहेत. आणि 2018ला एकही क्वेश्चन प्रॉब्लेमॅटिक नाही आहे. आता सर्वे सारखा विषय असेल, तुम्ही चेन सर्वे घ्या, कंपास सर्वे घ्या, ट्रिग्नोमेट्री घ्या, टॅक्योमेट्री घ्या, सगळे तुम्हाला प्रॉब्लेम्स भेटतील ॲक्च्युली. बरोबर आहे ना. हे म्हणजे तो विषय देखील प्रॉब्लेम म्हणजे न्यूमरिकल ओरिएंटेडच आहे ॲक्च्युली. पण तरी देखील 2018ला प्युअरली थेरी बेस्ड पेपर होता. 10च्या 10 क्वेश्चन हे थेरॉटिकल होते. याचा अर्थ काय, याच्यामध्ये न्यूमरिकलवरती कमी भर दिला आणि म्हणतो ना की थेरॉटिकली जर तुम्ही साऊंड झाला तर ऑब्व्हियसली तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतील सर्विंगमध्ये, लक्षात घ्या. सेम ऑब्व्हियसली हा जो आहे एस्टिमेशन, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन, याच्यामध्ये बराच पार्ट थेरॉटिकल आहे आणि एस्टिमेशनचा पार्ट जो आहे तो सगळा न्यूमरिकल ओरिएंटेड आहे ॲक्च्युली. इथं बघा 9 क्वेश्चन्स जनरली विचारले गेलेत. थेरी क्वेश्चन जो आहे थेरी क्वेश्चन 7 विचारलेत आणि प्रॉब्लेम्स जे आहेत ते 2 विचारलेत. 2018ला सेम 8 आणि 1 असा आहे. याचा अर्थ मॅक्सिमम वेटेज याही टॉपिकला म्हणजे याही सब्जेक्टला
थेरीज विचारले ॲक्च्युली, ठीक आहे. त्यामुळे हाही सेकंड जो टॉपिक आहे थेरॉटिकल बेस्ड आहे. सेम बघा जिओटेक, टोटल चॅप्टर जर एक एक पॉईंट काढला तुम्ही तर ऑलमोस्ट मोठे 17-18 चॅप्टर्स होतील ॲक्च्युली. पण क्वेश्चन्स किती येतात? 9 क्वेश्चन येतात फक्त. याचा अर्थ सगळे टॉपिक्स एकतर कव्हर करत नाही एमपीएससी. तुम्ही जर थोडं अजून अनालिसिस केलं तर जिओटेकमध्ये 2 चॅप्टर असे आहेत, कॉम्पॅक्शन आणि कॉन्सोलिडेशन. याच्यावरती आतापर्यंत जेवढे क्वेश्चन जिओटेकवर आलेत ॲक्च्युली ऑलमोस्ट 50% क्वेश्चन या 2 चॅप्टरवरती विचारले, कॉम्पॅक्शन आणि कॉन्सोलिडेशन, ठीक आहे. तुम्ही जर अनालिसिस बघा, तुम्ही अनालिसिस करून. आता याच्यामध्ये बघा थेरॉटिकल 6 आहे, प्रॉब्लेम 3 आहेत, इथं 5 आणि 4. याचा अर्थ काय? याचा अर्थ जिओटेकला आपल्याला प्रॉब्लेमवरती भर द्यायला पाहिजे ॲक्च्युली. जर तुम्हाला 9च्या 9 अटेम्प्ट करायचा असतील आणि जर फक्त तुम्ही थेरीचा अभ्यास करून जात असाल तर सफिशियंट नाही आपल्याला हे, ठीक आहे. त्यामुळे इथे तुम्हाला दोन्ही कव्हर केले पाहिजे ॲक्च्युली. म्हणजे हा एकच विषय असा आहे जिओटेक की ज्याला तुम्ही प्रॉब्लेम ओरिएंटेड तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण पुढचे सगळे सब्जेक्ट्स बघा सगळे तुम्हाला थेरॉटिकलच भेटतील ॲक्च्युली. सेम नेक्स्ट बघा एफएम. आता एफएम सारखा विषय कोणीच म्हणणार नाही थेरॉटिकल आहे, बरोबर आहे ना. नंबर ऑफ तुम्हाला न्यूमरिकल्स भेटतील तिथे ॲक्च्युली. पण तुम्ही जर थोडंसं अनालिसिस केलं 2017ला 18 पैकी 17 क्वेश्चन्स थेरॉटिकल बेस्ड आहेत आणि एकच क्वेश्चन न्यूमरिकल बेस्ड विचारला होता. आणि थोडंसं अजून अनालाइज केलं, बन्सल बुक आहे, बरोबर आहे ना. बन्सलच्या मागचे क्वेश्चन दरवर्षी 8 ते 10 क्वेश्चन्स आहे असे कॉपी पेस्ट होतात, आहे असे कॉपी पेस्ट होतात. तुम्ही जाऊन चेक करा घरी. बन्सलच्या मागे ऑलमोस्ट एक मला वाटते 350 क्वेश्चन्स आहेत. 350 क्वेश्चन्स मधलेच हे क्वेश्चन्स असतात जनरली, लक्षात घ्या, ठीक आहे. त्यामुळं 2017चं हे आहे, 2018ला तर एकही न्यूमरिकल विचारलं नाही, सगळे थेरॉटिकल बेस्ड आहे. याचा अर्थ आपण म्हणतो एफएम आहे, नंबर ऑफ प्रॉब्लेम्स तयार होतात तिथे ॲक्च्युली. पण थोडंसं अनालाइज केलं तर आपल्याला थेरी ओरिएंटेडच अभ्यास करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या एफएम साठी. सेम हायड्रोलॉजी. हायड्रोलॉजीमध्ये पण हायड्रोग्राफ, रन ऑफ, इनफिल्ट्रेशन हे जे चॅप्टर्स आहेत नंबर ऑफ क्वेश्चन्स तयार होतात, नंबर ऑफ न्यूमरिकल्स तयार होतात ॲक्च्युली. पण तुम्ही बघा एमपीएससीचा जो पॅटर्न आहे 2017ला परत 9 क्वेश्चन्स थेरॉटिकल आहेत आणि 18लाही थेरॉटिकल क्वेश्चन्सच विचारलेत. एकही प्रॉब्लेम विचारला नाही, ना हायड्रोग्राफवरती विचारलाय, ना रन ऑफ वरती विचारलाय, ना इनफिल्ट्रेशन आहे, ना फर्स्ट चॅप्टरमध्ये काही प्रॉब्लेम्स तयार होतात ॲक्च्युली, बरोबर आहे का, मीन प्रेसिपिटेशन वगैरे. तरी देखील एकही क्वेश्चन विचारला नाही. याचा अर्थ याचाही अभ्यास आपण असं होप समजायचं की बाबा याच्याही पुढे हीच पद्धत फॉलो होईल. अभ्यास करताना भेदभाव तर करायच नाहीये, प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे सोडूनच द्यायचा, बरोबर आहे ना. हे करायचं तर आहेच आपल्याला, पण मॅक्सिमम तुमचं ओरिएंटेशन हे थेरॉटिकल बेस्ड असलं पाहिजे, लक्षात घ्या, ठीक आहे. सेम इरिगेशन बघा, सेम इरिगेशन मध्येही नंबर ऑफ क्वेश्चन्स तयार होतात ॲक्च्युली. पण इथेही थेरी 9, तिथेही थेरी 9 ॲक्च्युली, म्हणजे एकही प्रॉब्लेम इथेही विचारला नाहीये, लक्षात घ्या. सेम हायवेमध्ये बघा, हायवेमध्ये 2017ला 6 क्वेश्चन्स थेरॉटिकल होते आणि 3 क्वेश्चन्स प्रॉब्लेमॅटिक होते, म्हणजे न्यूमरिकल्स होते. 2018ला टोटली थेरी आले, एकही न्यूमरिकल क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळणार नाही परीक्षेमध्ये. सेम ब्रिज आहे, ब्रिज तर ऑब्व्हियसली सगळा थेरॉटिकल आहे, पण मागच्या पेपरमध्ये एकदम सिंपल क्वेश्चन्स आले होते 2. इम्पॅक्ट फॅक्टर आय थिंक विचारला होता काहीतरी, एक फॉर्म्युला आहे, व्हॅल्यू पुट केली, एकच व्हॅल्यू पुट केली की आन्सर येऊन जातं ॲक्च्युली, ठीक आहे. तर असे म्हणतो ना, ब्रिज हा ॲक्च्युली थेरॉटिकल पोर्शन आहे सगळा, पण मागच्या वर्षी 2 प्रॉब्लेम्स हे खूप सोपे विचारले होते. जर असं समजाल तर पूर्ण हा ब्रिज थेरॉटिकलच आहे आणि थेरॉटिकलच अभ्यास करायला पाहिजे ॲक्च्युली, ठीक आहे. आणि नेक्स्ट जो आहे तो टनेलिंग, हा तर पूर्ण थेरॉटिकल आहे, याच्याबद्दल सांगायची गरज नाही ॲक्च्युली. सेम इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, याचा सिलेबस बघा किती ह्यूज आहे, बरोबर आहे ना. वॉटर आहे, सीवेज आहे, एअर पोल्युशन, नॉईज पोल्युशन, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आहे. याच्यामध्ये तर म्हणतो ना बायोलॉजी आहे, केमिस्ट्री आहे, सगळंच आहे ॲक्च्युली. पण इथं बघा थोडंसं 9च क्वेश्चन येतात ॲक्च्युली याच्यामध्ये, म्हणजे याच्यामध्ये क्वेश्चन तुम्ही जास्त येते असं म्हणता येणार नाही ॲक्च्युली. दोन्ही ठिकाणी 9 क्वेश्चन्स आहेत. 2018ला एकही प्रॉब्लेम विचारला नाही, तिथेही बघा नंबर ऑफ क्वेश्चन्स. म्हणजे तुम्ही सब्जेक्टचं थोडंसं पहिल्यापासून जर अभ्यास करत असाल तर तुम्हाला समजेल इन्व्हायरमेंटमध्ये ऑब्व्हियसली गेटला नंबर ऑफ क्वेश्चन्स तयार होतात, बरोबर आहे ना, केमिस्ट्री ओरिएंटेड. पण इथं प्रॉब्लेम नाहीच विचारला आणि 2017ला एकच प्रॉब्लेम विचारला. याचा अर्थ इतका वास्ट जो सिलेबस आहे याच्यामध्ये आपल्याला म्हणजे अभ्यास करताना आपला अप्रोच हा थेरॉटिकलच असला पाहिजे. प्रॉब्लेम्स हे सोडवले पाहिजेत ॲक्च्युली, ठीक आहे, पण थेरी ओरिएंटेड आपल्याला जास्त फोकस केलं पाहिजे, लक्षात घ्या. सो हा लास्ट आहे. आता बघा टोटल जर अनालिसिस केलं तुम्ही, बघा आता पेपर 2चं टोटल अनालिसिस बघा. आता मला सांगा याच्यावरून असं वाटतं की आपण प्रॉब्लेम्सची प्रॅक्टिस केली पाहिजे मेन्सला? नाही केली पाहिजे ॲक्च्युली, बरोबर आहे ना.
2017ला 88 थेरी क्वेश्चन्स होते आणि 12 क्वेश्चन्स हे न्यूमरिकल्स होते, लक्षात घ्या. बरोबर आहे ना. म्हणजे विचार करा, हे 88 93 ॲव्हरेज 90 पकडा, 180 मार्क्सची थेरीज विचारले फॉर एक्झाम्पल. बरोबर आहे ना. याचा अर्थ आपले न्यूमरिकल म्हणजेच काय, पेपर 2 मध्ये जर पेपर 2चा अभ्यास करत असाल, कम्प्लिटली आपलं माइंड हे थेरॉटिकल असलेलं चांगलं ॲक्च्युली. बरोबर आहे ना. आपण बघा, मी आता असं म्हणतोय चांगलं, असं व्हायला नको इथं 60 आहे तिथं 40 आहे पुढच्या वर्षी. बरोबर ना. असंही होऊ शकतं. मग तुम्ही मला म्हणाल की सर हे काय सांगितलं होतं तुम्ही. त्यामुळे हे मागचं अनालिसिस आहे, लक्षात घ्या. फ्युचर तर आपण प्रेडिक्ट नाही करू शकत ॲक्च्युली, पण आपला अप्रोच हा थेरी ओरिएंटेड जास्त असला पाहिजे आणि न्यूमरिकल ओरिएंटेड थोडासा कमी असला पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे. हे जे मी सांगतोय की थेरी ओरिएंटेड जास्त पाहिजे आणि न्यूमरिकल ओरिएंटेड कमी पाहिजे, ठीक आहे, हे सांगतोय बेस्ड ऑन द प्रिव्हियस अनालिसिस. बरोबर आहे. पण लक्षात ठेवा, फक्त आपल्याला एमपीएससीच द्यायची नाही आहे. बरोबर आहे ना. जर समजा एमपीएससी मध्ये चुकून आपलं सिलेक्शन नाही झालं फॉर एक्झाम्पल, तर आपल्याला चुकून रे चुकून जर नाही झालं तर नंबर ऑफ एक्झाम्स आहेत, झेडपी आहे, एसएससी आहे. बरोबर आहे ना. पॉवर ट्रान्समिशनची मे बी निघेल एखादी. बरोबर आहे. WID निघेल परत. बघा, नंबर ऑफ एक्झाम्स निघत जातात ॲक्च्युली. आता मागचा जर PWDचा पेपर तुम्ही कम्पेअर केला, जी PWD झाली नॉन गॅझेटेड वाली, त्याच्यामध्ये इतके चांगले क्वेश्चन्स होते, एमपीएससी पेक्षा खूप चांगले क्वेश्चन्स होते त्याच्यामध्ये, आणि बरेच क्वेश्चन्स हे न्यूमरिकल ओरिएंटेड होते, तुम्ही जर थोडंसं अनालिसिस केलं असेल तर. आता मग म्हणजेच काय सांगायचं काय, फक्त आपल्याला एमपीएससी ओरिएंटेड अभ्यास करायचं नाहीये, आपल्याला अभ्यासच अशा पद्धतीने करायचा आहे की मॅक्सिमम म्हणतो ना पोस्ट निघायला पाहिजेत, मॅक्सिमम एक्झाम्स आपल्याला देता येतील, लक्षात घ्या. अशा ओरिएंटेड अभ्यास करायचा आहे. कशा ओरिएंटेड? अशा ओरिएंटेड. म्हणजे थोडक्यात काय, कन्सेप्च्युअल. बरोबर आहे ना. हे बघा, आपल्याला जर तुम्ही कन्सेप्च्युअल अभ्यास केला, कन्सेप्च्युअल अभ्यास म्हणजेच काय की आपल्याला अशा लेवलचे क्वेश्चन सोडवता आले पाहिजेत की एमपीएससी येणारे जे छोटे छोटे क्वेश्चन असतात ते असेच वाटले पाहिजेत ॲक्च्युली. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल तुम्ही IASचे क्वेश्चन बघा, IASचे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स काढून बघा 25 वर्षाचे. असे क्वेश्चन असतात की तिथं जो मुलगा पाठांतर करतो त्याचं तर 100% सिलेक्शन होत नाही. हो, 100% होतच नाही. तिथं तुम्हाला नॉलेज पाहिजे. बघा, आपल्याकडे 1-2 विषय नाही आहेत, असे 18 ते 20 विषय आहेत की ज्यांचा पेपर आपल्याला एकाच दिवशी द्यायचा असतो. कुठली एक्झाम घ्या ॲक्च्युली. आता त्या एक्झामला जाताना जर आपलं सगळं पाठ असेल, आपल्याला माहिती आहे 4 दिवस वाचलेलं आज आठवत नाही आपल्याला. बरोबर आहे ना. हे फॅक्ट आहे, लक्षात घ्या. पण जर तुम्ही तेच कन्सेप्च्युअल वाचलं फॉर एक्झाम्पल, तर 100% खूप फरक पडतो. आणि कन्सेप्च्युअल नंतर सांगेन, शॉर्ट नोट्स वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, बघू आपण. तर बघा, इन जनरल हे अनालिसिस आहे. म्हणजेच पेपर 1चे अनालिसिस पाहिलं तर तुम्हाला न्यूमरिकल बेस्ड पण अभ्यास केला पाहिजे आणि थेरी बेस्ड पण अभ्यास केला पाहिजे. आणि पेपर 2चं अनालिसिस पाहिलं तर थेरॉटिकली खूप जास्त अभ्यास केला पाहिजे. थेरी क्वेश्चन्स आपल्याला चांगले सोडवता आले पाहिजेत ॲक्च्युली. ठीक आहे. बघा, मग आता आपल्याकडे टोटल हे जे 18 ते 20 विषय आहेत. बरेच जण विचारतात की अभ्यास कसा स्टार्ट करायला पाहिजे. तर हे माझा व्ह्यू आहे, लक्षात घ्या. तुम्ही तुमचा व्ह्यू चेंज करू शकता. बघा, जे काही आपले टोटल 18 ते 20 सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये मी प्रायोरिटी वाईज 3 सेट केलेत ॲक्च्युली. बघा, हा जो पहिला सेट आहे याच्यामध्ये असे सब्जेक्ट्स आहेत की ज्याचा अभ्यास करायला आपल्याला टाइम खूप कमी लागतो, पण हे मार्क्स खूप जास्त देऊन जातात. हे असे सब्जेक्ट्स आहेत की ज्याचा अभ्यास करायला टाइम खूप कमी लागतो, पण मार्क्स खूप जास्त देतात सगळ्यामध्ये. फॉर एक्झाम्पल, हा ब्रिज, टनेलिंग. ब्रिजचं माहिती आहे तुम्हाला हे की ब्रिजचे ऑलमोस्ट बघितलं आपण 9 क्वेश्चन्स येतात ॲक्च्युली. पण त्याचा सिलेबस, याचा सिलेबस आणि जिओटेकचा सिलेबस, जिओटेक पण 9च क्वेश्चन येतात ना जिओटेकला. इथेही 9 क्वेश्चन्स आहेत, तिथेही 9 क्वेश्चन्स आहेत ॲक्च्युली. पण असं समजा की 10 दिवस राहिलेत, कुठला अभ्यास करायचा आहे, तर ऑब्व्हियसली पहिला ब्रिज घ्यायला पाहिजे. बरोबर आहे ना. हे कारण हाही तुम्हाला 18 मार्क्स देतोय आणि जिओटेक पण 18 मार्क्स देतोय, पण जिओटेक करायला 15 ते 20 दिवस 15 दिवस तर लागतील कमीत कमी. याला अभ्यास करायला 4-5 दिवस लागतील तुम्हाला. बरोबर आहे ना. मग हे सगळे विषय असे आहेत. ब्रिज आहे, टनेलिंग आहे, खूप छोटा विषय आहे, इस्टिमेशन कॉस्टिंग आहे, न्यूमरिकल मेथड्स आहे. 2 दिवसात होईल न्यूमरिकल मेथड्स जर दिवसभर बसलं तर. बरोबर आहे ना. हे याला खूप टाइम कमी लागतो ॲक्च्युली. कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट असेल, याला टाइम लागतो जास्त. बिल्डिंग मटेरियल म्हणतो ना, सगळ्यात अवघड सब्जेक्ट असेल आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग मधला, याचं वेटेज थोडंसं जास्त आहे, म्हणून मी त्याला याच्यामध्ये टाकलंय.
पहिल्या लिस्टमध्ये, कारण याचे 12 क्वेश्चन्स येतात ॲक्च्युली. 24 मार्क्सचे बिल्डिंग मटेरियल आहे आणि बाकीचे हे म्हणतो ना 18-18 मार्क्स आहेत सगळे. पण शेवटचा जर सोडला तर यांना अभ्यास करायला खूप टाइम कमी लागणार आहे आपल्याला. त्यामुळं आता जर तुम्ही अभ्यास स्टार्ट करत असाल, कारण बघा कसं असतं, शेवटपर्यंत आपले सगळे सब्जेक्ट्स कव्हर होतील. जर आता जे फ्रेश स्टार्ट करतायत ॲक्च्युली, मागच्या वर्षी ज्यांनी अभ्यास केलाय त्यांनी ऑब्व्हियसली बऱ्याच गोष्टी याच्यामधल्या केलेल्या असतील, आतापर्यंत त्यांना रिवाईज करायचं आहे. पण जे आता फ्रेशर असतील त्यांच्यासाठी ॲक्च्युली हे की त्यांनी प्रायोरिटी डिसाईड करावी की मला कुठले कुठले सब्जेक्ट्स हे इनिशियली स्टार्ट करायला पाहिजेत ॲक्च्युली. ठीक आहे. मग हा सेट 1 मध्ये हे टॉपिक्स जनरली इम्पॉर्टंट आहेत, लक्षात घ्या. सेम सेट 2 बघाल, बघा मी म्हटलं मगाशी की हे सब्जेक्ट्स जे आहेत ते टाइम कमी लागेल पण मार्क्स जास्त देईल. हे बघा, आणि दुसरं एक, हे सब्जेक्ट जर तुम्ही केलं नाही, कारण बऱ्याच मुलांची टेंडन्सी असते बघा, आपल्याला ऐकायला भारी वाटतं जिओटेक, FM, इन्व्हायरमेंट, बरोबर आहे ना, हे ऐकायला पण भारी वाटतं, हे ब्रीज टनेलिंग, एस्टिमेशन कॉस्टिंग, बरोबर आहे ना हे. पण लक्षात घ्या डिफरन्स आहे खूप, लक्षात घ्या. बऱ्याच मुलांचं काय असतं, ते सब्जेक्ट करतात बघा, जिओटेक 100% करणार तो प्री मेन्सच्या अगोदर, गॅरंटी आहे. पण टनेलिंग पर्यंत पोहोचेल की नाही सांगता येत नाही ॲक्च्युली, नाही फॅक्ट आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. पण लक्षात ठेवा या सब्जेक्टला प्रायोरिटी पहिली देणं गरजेचं आहे, कारण आपल्याला मार्क्स एक एक वेचायचा आहे, म्हणतो ना आपण एक एक मार्क्स वेचायचा आहे, लक्षात घ्या. सो ही सेट 1 आहे. नेक्स्ट सेट 2 मध्ये बघा, हे सब्जेक्ट जर तुमचे वीक असतील तर तुमचं सिलेक्शनच होणार नाही. फॅक्ट आहे, लक्षात घ्या. कारण पेपर 1 म्हणतो ना, हे 140-150 मार्क्सचे 5च विषय आहेत फक्त, बरोबर आहे ना. हे 140 ते 150 मार्क्सचे हे 5 विषय आहेत ॲक्च्युली, जे फर्स्ट पेपरमध्ये आहेत. आता तुम्ही जर सेट 1 मधले काही ऑप्शनला टाकले, सेट 2 तुमचा वीक आहे, याचा अर्थ तुम्ही सेट 3 वर जास्त भर देणार ऑब्व्हियसली, बरोबर आहे ना. हे लक्षात घ्या, हा सगळ्यात इम्पॉर्टंट रोल प्ले करेल, लक्षात घ्या. ठीक आहे. याच्यामध्ये 150 मार्क्स म्हणजे खूप जास्त वेटेज आहे, आणि आपल्याला चांगली पोस्ट जर मिळवायची असेल तर ऑब्व्हियसली याचा अभ्यास हा कन्सेप्च्युअलीच करणं गरजेचं आहे ॲक्च्युली. ठीक आहे. याच्यामध्ये बघा, मी प्रायोरिटी वाईज सॉम केल्याशिवाय एसे होणार नाही ॲक्च्युली तुमचा. ठीक आहे. आणि RCC शिकल्याशिवाय प्रीस्ट्रेस आणि स्टील म्हणतो ना, हे डिझाईन आहे, हे अनालिसिस आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळं हा सेट 2 मध्ये प्रायोरिटी वाईज हा मला वाटतं की हा सेट 2 मध्ये असला पाहिजे ॲक्च्युली, कारण याला टाइम पण जास्त लागतो ॲक्च्युली, आणि मार्क्स पण ऑब्व्हियसली आहे त्याच्यामध्ये. आणि उरलेले जे विषय आहेत हे सगळे सेट 3 मध्ये आहेत. आता याच्यामध्ये बघा, FM ला मी फर्स्ट रँक दिला, कारण FMचं वेटेज खूप जास्त आहे, 18 क्वेश्चन्स आहेत, लक्षात घ्या. बाकी सगळे 9 क्वेश्चन्सच आहेत ॲक्च्युली. सेम मग इरिगेशन, हायड्रोलॉजी, सर्वेइंग, हायवे जे असेल, ठीक आहे, 9 क्वेश्चन्स जनरली येतात, 9 ते 10 क्वेश्चन्स. आणि ऑब्व्हियसली हे सगळ्यात आपले आवडते विषय असतात, म्हणजे वाचले की समजतं, कोण शिकवायची गरज नसते. हे जे विषय आहेत जिओटेक आणि एन्व्हायरमेंट, बघा याला मी शेवटला ठेवलंय. आपल्याला बघा अभ्यास तर सगळ्याचाच करायचा आहे, असं काही भेदभाव करायचं नाही, जिओटेक करायचं नाही, FM करायचं आहे असं. पण लक्षात घ्या, शेवटच्या विषयांचं म्हणजे जो सिलेबस आहे तो ह्यूज आहे, अभ्यास करायला खूप टाइम लागतोय आपल्याला, आणि मार्क्स मात्र 18च आहेत. जिओटेकला पण 18 मार्क्स आहे, एन्व्हायरमेंटला पण 18 मार्क्स आहेत. पण याचा सिलेबस म्हणतो ना, हाच 1 महिना घेईल अभ्यास करायला आपल्याला, 2 विषय, बरोबर आहे ना. हे मग काय की जर तुम्ही अशा पद्धतीने जर तुमचा हा फ्लो असेल फॉर एक्झाम्पल, तर म्हणतो ना नंबर ऑफ सब्जेक्ट्स तुमचे चांगल्या पद्धतीने कव्हर होतील. आता नंबर ऑफ सब्जेक्ट्स म्हणजे काय, सेट 1 मधले ज्यावेळी तुमचे सब्जेक्ट सगळे कव्हर होतील त्यावेळी कॉन्फिडन्स जनरेट होतो, बरोबर आहे ना. कारण बघा ना, खूप छोटे विषय आहेत, टाइम कमी लागतोय, मार्क्स पण जास्त पडतात. त्यामुळं सेट 2 आणि सेट 3 जो काही आहे याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर टाइम इथं पुरेल ॲक्च्युअली, म्हणजे तो टाइम तुम्ही इथं देऊ शकता, लक्षात घ्या. पण जर तुम्ही इथूनच चालू केलं FM ला आपण करायला 12, 13, 14 दिवस लागतील ॲक्च्युअली. पण त्या 12-13 दिवसांमध्ये 2-3 सब्जेक्ट छोटे होतात ॲक्च्युअली, बरोबर आहे की नाही. ठीक आहे. त्यामुळं थोडक्यात म्हणजेच काय, ही एक प्रायोरिटी आहे, तुम्ही ठरवा की तुम्हाला. शेवटी बघा कसं आहे, कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मी असं म्हणतो की जे आवडते सब्जेक्ट आहेत ते पहिला करावे. आता मी म्हटलं की पहिले छोटे छोटे करावे, पण कॉन्फिडन्स आपला स्वतःचाच वाढत नाहीये, तर काय करावं, जे आवडतात विषय तिथून स्टार्ट करावं आपण. ते एक 4-5 सब्जेक्ट झाले की मग तुम्ही हे करू शकता, अप्लाय करू शकता, लक्षात घ्या. ठीक आहे. सो इन जनरल ही एक प्रायोरिटी लिस्ट आहे. मागची ही स्लाइड होती ही. बघा, बऱ्याच जणांना डाऊट असतो की कशातून अभ्यास करायचा. तर बघा, याच्यामध्ये असं आहे की काही जण येतात पहिल्याच दिवशी, प्री झाल्या बरेच जण आले होते माझ्याकडे
सर रेफरन्स बुक कुठले घेऊ? अरे बाळ, वेळ नाही तेवढा आपल्याकडे. वेळ आहे का रेफरन्स बुक वाचायला? नाहीये. 4 महिन्यांमध्ये आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे, बरोबर ना. हार्ड वर्क करून शक्यच नाही जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल. ज्या मुलांचे म्हणतो ना पहिल्यापासून अभ्यास आहे त्यांना एका दिवसातला 24 तास आहे अभ्यासासाठी. पण जे मुलं फ्रेश करतायत, बरोबर आहे ना, त्यांना 24 तास नाही ऍक्च्युली, बरोबर आहे. त्यांना पहिल्यांदा अभ्यास करायचा आणि मग रिवाइज करायचं ऍक्च्युली. बऱ्याच गोष्टी आहेत, लक्षात घ्या. त्यामुळं एका नोट्सवर म्हणतो ना फर्म राहायचं किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवायचा. आम्ही म्हणतो की आमच्या नोट्सवरती विश्वास ठेवा. का? कारण एवढी गॅरंटी देतो की ज्या पण नोट्स असतील त्याच्यामध्ये तुम्ही IAS पण द्या. ह्या वर्षी तर 100%. मागच्या वेळी मी ज्या मुलांनी खरंच म्हणतो ना प्रामाणिकपणे अभ्यास केला त्यांना विचारा तुम्ही. मी स्वतः मुलांना सांगतो IASचे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर सोडवा, गेटचे सोडवा, इव्हन SSC सोडवा, गुप्ता आणि गुप्ता पुस्तक सोडवा. जेवढे क्वेश्चन आहेत, जेवढे क्वेश्चन्स भेटतील तेवढे सगळे सोडवा. ॲटलिस्ट 80-85% क्वेश्चन तर आपल्या नोट्समधून सुटायला पाहिजेत, एवढी मी गॅरंटी देतो ॲक्च्युली. हे सोडून, हा गॅरंटी आहे, लक्षात घ्या. हे सोडून बघा, हे सोडून काय करायचं? जर बघा शेवटी कसं आहे की एखादा कन्सेप्ट तुम्ही वाचत असाल आणि तो खरंच तुम्हाला कुठल्याही नोट्समधून, मी इन जनरल म्हणालो आपल्याच क्लासचा, कुठल्याही क्लासचा वापरू शकता असं काही नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. ज्या क्लासेसवरती आपल्याला भरोसा आहे त्याचे नोट्स वापरा तुम्ही. ते सोडून अरे हो, ते सोडून बघा एखादा पॉईंट वाचताना जर आपल्याला डाऊट येत असेल तर शक्यतो काय करायचं? रेफरन्स बुक वाचायचं. नाहीतर रेफरन्स बुक हातात आलं की आपल्याला हे समजत नाही नेमकं वाचायचं काय, कारण 700-800 पेजेसचं बुक असतं ते, ठीक आहे, आणि त्यामध्ये समजतच नाही आपल्याला. त्यामुळे शक्यतो इथं स्मार्ट वर्क करण्याची गरज आहे आपल्याला. ज्या पण नोट्स भेटतील कुठलाही विषय, मी तर सगळ्या बघा कुठल्याही असं समजा की बाबा सगळे सब्जेक्ट बेस्ट नसतील ॲक्च्युली, काहीमध्ये तुम्हाला लिमिटेड स्कोप दिसेल की बाबा पॉईंट्स अपुरे आहेत ॲक्च्युली. ज्या क्लासच्या चांगल्या वाटतात त्या घ्या आणि वाचा. शेवटी आपल्याला काय एक मार्क्स म्हणतो ना वेचायचा आहे, मार्क्स मिळवत जायचं आपल्याला, ठीक आहे. त्यामुळे काय करायचं आहे की कुठल्याही एका नोट्सवरती फर्म राहा. नंबर ऑफ ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स जितके सोडवता येईल तितके सोडवायचे आहेत आपल्याला, कारण आणि हे आत्तापासूनच करायचं आहे. मग अभ्यास आता करताना फॉर एक्झाम्पल आता समजा आता आपल्याला 2 तारखेची बॅच आहे फॉर एक्झाम्पल, मी सॉम स्टार्ट केला. आता बघा ज्यांना वेळेचं महत्त्व माहित आहे त्यांच्यासाठी फक्त हे, जे टाइमपाससाठी MPSC देत आहेत किंवा असंच त्यांचं झालंय असंच द्यायचं आहे त्यांच्यासाठी नाही, लक्षात घ्या. खूप टाइम कमी आहे. तुम्ही जर असा विचार कराल की आपले 18 ते 20 सब्जेक्ट्स आहेत आणि ते 20 सब्जेक्ट्स मी 4 महिन्यांमध्ये खरंच पूर्ण करू शकतो कसंही, तर इट इज इम्पॉसिबल. तुम्हाला एक प्रॉपर टाइम मॅनेजमेंट केलं पाहिजे आणि वेळेची किंमत तुम्हाला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जरी ब्रेक दिला, म्हणतो ना अर्ध्या तासा ब्रेक असेल तर त्या अर्ध्या तासा ब्रेकमध्ये 10 ते 15 मिनिटं असे काढायचे की जे सकाळी 2 तास शिकवले ते वाचता आलं पाहिजे आपल्याला, बरोबर आहे ना हे. आणि हे तुम्हाला आत्ता कळणार नाही ज्यावेळी तुमचे सब्जेक्ट्स होणार नाहीत शेवटी, बरोबर आहे ना, रिव्हिजन होणार नाही. म्हणताना एक मेन्सला असं आहे, बरेच जण प्रीला असं केलं असतील की शेवटचे 10 दिवस रिव्हिजनला ठेवू, शेवटचे 12 दिवस रिव्हिजनला ठेवू. आता असं नाही. नोव्हेंबरचा पूर्ण महिना जो आहे, जे काही 23 दिवस मिळतात आपल्याला, ते पूर्ण रिव्हिजनसाठीच घालवायला पाहिजे आणि मस्ट आहे. कारण इथं एक सब्जेक्ट नाही, 18 सब्जेक्ट्स आहे. आता तर बऱ्याच जणांनी GS म्हणतो ना सोडलं म्हणून तर त्यांचा अभ्यास झाला ॲक्च्युली. असे तसे 5च विषय आहेत, बरं ना, 5 विषय मराठी आणि इंग्लिश ॲक्च्युली 80 मार्क्स कवर होते इथेच ॲक्च्युली. पण आता तसं नाही आहे, लक्षात घ्या. 18-20 विषय आहेत ॲक्च्युली आणि त्यांचा अभ्यास हा अशाच पद्धतीने केला पाहिजे. टाइमचं मॅनेजमेंट प्रॉपरली केलं पाहिजे. शॉर्ट नोट्स कशा काढायला पाहिजेत मी सांगतो थोडंसं. बघा स्मार्ट स्टडी टेक्निक्स म्हटलंय तिथे. पहिल्यामध्ये लिहिले शॉर्ट नोट्स. आता आपला कन्सेप्ट काय असतो शॉर्ट नोट्स बद्दल, की त्या शॉर्ट असाव्यात, बरोबर आहे ना, आणि त्या शॉर्टच असतात ॲक्च्युली. आपण बघा अभ्यास कसा करतो, आपण काय करतो ज्यावेळी आपला म्हणतो ना समजा सॉम आहे फॉर एक्झाम्पल, सॉमचा ज्या दिवशी आपला सिलेबस संपेल आणि आपल्याला शॉर्ट नोट्स काढायचं आपण ठरवलंय, काय करतो आपण पहिल्या पेजपासून वाचायला स्टार्ट करतो. वाचत 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 शॉर्ट नोट्स काढतो आणि त्या शॉर्ट नोट्स कशा असतात, काय असतं वरती हेडिंग असतं, बरोबर आहे. स्ट्रेस समजा फॉर एक्झाम्पल एक पॉईंट लिहिला, एक फॉर्म्युला लिहिला, संपलं, बरोबर आहे ना. हे सेम दुसरा पॉईंट असेल काहीतरी फॉर एक्झाम्पल डक्टिलिटी, ठीक आहे. आता डक्टिलिटी बद्दल काहीतरी लिहिलं फॉर एक्झाम्पल, एक पॉईंट लिहिला, बरोबर आहे, 2 पॉईंट फॉर्म्युला लिहिला, संपलं.
काय करतो आपण आता, हे मी इन जनरल सांगितलं डक्टिलिटी वगैरे. एक पॉईंट घ्या फॉर एक्झाम्पल मोठा, सेप्टिक टँक फॉर एक्झाम्पल, बरोबर आहे, किंवा ऍक्टिव्हिटी स्लाइस प्रोसेस घ्या. इट्स एक चॅप्टर आहे ऍक्च्युली. तर चॅप्टरचे आपण शॉर्ट नोट ज्यावेळी काढतो, आपण काय करतो, 1 2 3 4 पॉईंट लिहितो आपण आणि स्टॉप. पूर्ण म्हणतो ना त्या चॅप्टरला आपण 5-6 पॉईंटमध्ये डिफाईन करतो आणि मोकळं होतं ऍक्च्युली. आता आपलं काम झालं शॉर्ट नोट्स काढायचं, बरोबर आहे. शॉर्ट नोट्स सगळ्या संपल्या. आता वहीला फेकून देतो आपण, बरोबर आहे ना. वही आपण बघत पण नाही. या शॉर्ट नोट्सचे आपण कमीत कमी 3 ते 4 वेळा रिव्हिजन करता. तुम्ही करता का नाही? शेवटी काय करतो आपण, शेवटी रिव्हिजन करतोय. तुम्ही कधी वही पाहिली आहे का? कधीच नाही पाहिली, गॅरंटी आहे माझी. मी पण तसंच करायचो कधीतरी. त्यामुळे बघा मग आता होतंय का याच्यामध्ये ज्यावेळी तुम्ही शॉर्ट नोट्स काढल्या त्यावेळी तुम्ही वाचलं, बरोबर आहे, जो काही कन्सेप्ट तुम्हाला जितका समजतोय वाचलं, पण त्याच्यातले की पॉईंट्स तुम्ही काढले ऍक्च्युली. आणि हे की पॉईंट्स तुम्ही काय केलं, शेवटपर्यंत रट्टा मारत गेला. असं कधी झालंय का की ज्यावेळी शॉर्ट नोट्स तुम्ही वाचले, हा पॉईंट तुम्ही वाचला, त्यावेळी तुम्हाला कन्सेप्ट समजला नाही? होत ऍक्च्युअली, लक्षात घ्या. त्यामुळं मला असं वाटतं की शॉर्ट नोट्स या शॉर्ट नसाव्यात, लॉंग असाव्यात ऍक्च्युली. म्हणजेच वहीपेक्षा म्हणतो ना, वहीपेक्षा 2 पानं जास्त होते चालतंय, पण ते शॉर्ट नोट्स वाचल्यानंतर पूर्ण वही आपल्याला समजली पाहिजे ऍक्च्युली. मग त्यासाठी काय करायचं, त्यासाठी सिंपल आहे की आपल्याला ज्या भाषेत तो कंटेंट समजतोय तो लिहायचा. ज्या भाषेत म्हणजे काय, फरक मला मराठीत समजतंय, डक्टिलिटी म्हणजे काय मराठीत लिहा, बरोबर लिहा ना मराठीत, काय फरक पडतंय, किंवा इंग्लिशमध्ये लिहा त्याला मराठीमध्ये लिहा. वेळ जातो नाही असं नाही, मी म्हणतो वेळ जातो, पण ज्यावेळी तुम्ही हा कन्सेप्ट वाचाल, ती ओळ वाचाल मराठीतली, जे समजले ते लिहाल तुम्ही त्या शॉर्ट नोट्स मध्ये. की पॉईंट्स तर आले पाहिजेत, कारण परीक्षेत की पॉईंट्स येणार आहेत ऍक्च्युली, पण त्याचा सारांश जो आहे, त्या पॉईंटचा म्हणजे कन्सेप्ट जो आहे तो तुम्ही जर 1-2-3 ओळीमध्ये लिहिला तिथं फॉर एक्झाम्पल, तर तुम्हाला परत वही वाचायची खरंच गरज नाही पडणार ऍक्च्युली. आणि ज्यावेळी तुम्ही हे वाचाल त्यावेळी तुम्हाला वही समजेल, म्हणजेच वही वाचायची गरज नाही थोडक्यात ऍक्च्युली. ठीक आहे. सो थोडंसं म्हणतो ना, ओरिएंटेशन चेंज करा. पाठांतराने मेन्स शक्यतो निघत नाही, म्हणजे त्याला खूप म्हणतो ना एक्स्ट्रा पर्सन पाहिजे ऍक्च्युली, काहीतरी त्याच्याकडे टॅलेंट आहे. ठीक आहे, म्हणजे पहिल्यापासून त्यांनी खूप केलंय म्हणतो ना आपण, त्या ओरिएंटेड. शक्यतो काय करा, म्हणजे शॉर्ट नोट्स थोड्याशा बदला. कारण बघा शेवटचे तुम्ही म्हटलं मी रिव्हिजनचे जे काही 23 दिवस आहेत त्यामध्ये तुम्ही फक्त शॉर्ट नोट्सच वाचणार आहे ऍक्च्युली. त्यामुळे त्या शॉर्ट नोट्स वाचताना म्हणतो ना ते फिलिंग आलं पाहिजे की तो कॉन्सेप्ट लगेच काय आला पाहिजे, हा यार हे असं आहे ऑलरेडी, समजते ना हे. त्यामुळे हे थोडंसं चेंज करा. दुसरं म्हणजेच काय म्हटलं मी, प्रॉपर टाइम टेबल, की ज्यांना वेळेचं महत्त्व आहे त्यांना म्हणतो ना त्यांनी एक प्रॉपर टाइम टेबल बनवलं पाहिजे. म्हणजे दिवसाचा असेल किंवा 1 मंथचा असेल, 1 आठवड्याचा असेल, ते टाइम टेबल का गरजेचं आहे, कारण असेच दिवस निघून जातात, 1-2 महिने शिल्लक राहतात ऍक्च्युली, आणि मग आपल्याला समजतं अरे यार टाइम खूप कमी राहिलाय आता, म्हणजे नंबर ऑफ सब्जेक्ट राहिलेले असतात आणि टाइम पण कमी असतो ऍक्च्युली. त्यामुळं आत्तापासून म्हणतो ना तुमचं 3-4 महिन्याचं प्लॅनिंग असलं पाहिजे की ह्या महिन्यांमध्ये माझे इतके टॉपिक्स कव्हर किंवा इतके सब्जेक्ट्स कव्हर झाले पाहिजेत, पुढच्या महिन्यामध्ये हे कव्हर झालं पाहिजे, प्लस 1 रिव्हिजन झाली पाहिजे या विषयांची. समजते ना, हे कंपल्सरी केलं पाहिजे. जर तुम्ही कुठेही क्लास लावलेला असाल तर काय करायचं आहे, जे दिवसभरात होतंय बघा, म्हणजे माझं टेक्निक, मी जर असतो तुमच्या जागी एमपीएससीला तर मी अशा पद्धतीने मे बी फॉलो केलं असतं की समजा मी क्लास लावला असता फॉर एक्झाम्पल 7:30 ते 12:30 समजा असेल, माझा 1 वाजता क्लास संपला फॉर एक्झाम्पल, मी 2ला जर अभ्यासाला बसणार तर मी काय करेन, पहिल्यांदा जेवढं सकाळी शिकवलंय ते मी काय करेन, रिवाईज करेन, त्याच्यावरचे नंबर ऑफ क्वेश्चन सोडवेन, आणि काय करेन संध्याकाळचे 2 ते 3 तास रोज काढेन, आणि जे पण सेट 1 मधले छोटे टॉपिक्स होते ना, टनेलिंग असेल, ब्रिज असेल, एस्टिमेशन कॉस्टिंग असेल, मी त्याचा अभ्यास करेन. म्हणजे मी असं त्याला सेपरेट वेळ देणार नाही, कारण बघा ते छोटे विषय आहेत, 1 महिना जरी दिला तुम्ही रोज 2-3 तास तरी मला सांगू त्यातले 6 पैकी 4-5 विषय असेच कव्हर होतील तुमचे, बरोबर आहे ना हे. त्यामुळं जे झालंय ते रोज वाचायलाच पाहिजे कंपल्सरी. ठीक आहे, ते सोडून म्हणतो ना जे छोटे विषय आहेत की ज्यांना टाइम खूप कमी लागतो त्याचं अनालिसिस तुम्ही केलं पाहिजे, थोडंसं लक्षात घ्या. तर म्हणजेच काय, इन जनरल एक प्रॉपर टाइम टेबल बनवा की 31 ऑक्टोबर किंवा 30 ऑक्टोबर जे काय असेल तिथेपर्यंत तुमचा सगळा सिलेबस काय झाला पाहिजे, कव्हर झाला पाहिजे, लक्षात घ्या. त्यानंतर ग्रुप डिस्कशन. बघा ग्रुप डिस्कशन हे इम्पॉर्टंट आहे. म्हणतो आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा जो अभ्यास आहे तो जनरली ग्रुपने करावा असं म्हणतात. एकटा अभ्यास चोरून तर करू नये ऍक्च्युली. एकटा अभ्यास शक्यतो करू नये का, बघा काय होतं, एकतर आपल्याला कॉम्पिटिशन कळत नाही. जर मी आता एकटाच अभ्यास करतोय, मी कुणाच्यात मिक्स पण होत नाहीये, ठीक आहे, तर
मला एकतर वातावरण समजत नाही की बाबा कोण कुठल्या लेवलला गेला. ॲटलिस्ट 4 चौघात राहिली की समजतं, अरे ह्याचा 2 विषय पुढे गेलेत, मला आता करायला पाहिजेत. बरोबर आहे ना, एक हेल्दी कॉम्पिटिशन तयार होतं ॲक्च्युली. बरोबर आहे ना हे. त्यामुळं फ्रेंड सर्कल पण असं पाहिजे की जो खरंच ग्रुप म्हणजे याचा अर्थ असा नाही कोण पण आलाय आज चल पिक्चरला असं नको आपल्याला. म्हणतो ना 4 दिवस म्हणतो ना, ज्याला कळतं की बाबा युटिलायझेशन खूप चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे, पोस्ट याच वर्षी काढली पाहिजे, पुढच्या वर्षी मला चान्स नाही आहे. बरोबर आहे ना. जे 2-3 वर्ष अभ्यास करतायत त्यांना माझा सल्ला आहे की लास्ट चान्स आहे. 1145 जागा आहेत. जर या 1145 मध्ये तुमचं सिलेक्शन होत नसेल तर समजायचं की इथून पुढच्या कुठल्या एक्झाममध्ये होणार नाही. बरोबर आहे ना ऍक्च्युली. अरे कारण याचं तुम्ही कुठलीही परीक्षा बघा, मागच्या वेळी 156 जागा होत्या, 199. राग मानू नका असं म्हणतोय म्हणून, पण याचा अर्थ एवढाच आहे की तुम्ही थोडं या 1125 कडे फोकस असावं. सिरियस आहे की तुम्ही 2-3 वर्षाचा अभ्यास करता ऍक्च्युली. बरोबर आहे ना हे. आता यात होत नाही याचा अर्थ म्हणजे तुम्हाला एकतर अभ्यास कसा करायचा हे समजलं नाही, आणि हे समजत नाही. मुलांचे 1-2 महिने असेच जातात की अभ्यास काय करायचा आहे, कसा करायचा हे समजतच नाही ऍक्च्युली. पण ज्यांचं फेल्युअर मधनं आलेत ते बाहेर, त्यांना माहिती आहे अभ्यास कसा करायचा आहे, तरीही ते चुकत असतील तर ऑब्व्हियसली कुठेतरी मग म्हणतो ना त्यांनी थांबायला पाहिजे ऍक्च्युली. त्यामुळे एक म्हणतो ना एक ग्रुप डिस्कशनचा आणि अजून एक याचा फायदा आहे की आपल्याला समजा अभ्यास करताना डाऊट आला तर आपण त्याला विचारू शकतो. आणि माझं एक पर्सनल तुम्हाला सगळ्यांना सजेशन आहे की ज्यावेळी एखादा आपल्याला डाऊट विचारतो मित्र आपला, तर 100% त्याला सांगा, कारण तुमचं 2 वेळा रिव्हिजन झालेलं असतं. याचा अर्थ समजते ना. तुम्ही ज्यावेळी त्याला शिकवता याचा अर्थ तुम्हाला तो एकतर तो कॉन्सेप्ट माहिती आहे. बरोबर आहे ना हे. आणि तुम्ही जर त्याला सांगितलं तर तुम्हाला परत वाचायची गरज नाही, पेपरपर्यंत तरी वाचायची गरज नाही. म्हणतो ना शिकवल्याने खूप चांगले कन्सेप्ट क्लिअर होतात म्हणतो आपण. ठीक आहे. त्यामुळं ग्रुप डिस्कशनचा हा एक फायदा आहे, लक्षात घ्या. आणि लास्ट म्हणजेच काय, सब्जेक्ट वाईज आणि फुल लेंथ मॉक सिरीज टेस्ट ज्या असतील त्या बघा. टेस्ट आपल्याला स्वतःला टेस्ट करण्यासाठी आपण देतो. बरोबर आहे ना ह्या. त्या जर नाही केल्या आणि डायरेक्टली जर पेपर लिहिला, आता ज्यांनी मॉक्स वगैरे अगोदर कधी दिलेले नसतील, ठीक आहे, त्यांना विचारा की पेपरमध्ये ज्यांनी दिल्यात त्यांचाही प्रॉब्लेम झालेलाच आहे, असं काही नाही ॲक्च्युली. पण थोडक्यात काय बघा, सब्जेक्ट वाईज ज्यावेळी एखादा आपला सब्जेक्ट पूर्ण होतो त्यावेळी लगेच टेस्ट द्या. त्याच्यामधून समजतं का आपल्याला की आपला अभ्यास हा कुठंपर्यंत आहे. बघा कुणालाही विचारा तुम्ही, अरे तुझं फॉर्म झालं काय, तो म्हणतो अरे झाले, माझा दुसरा विषय चालू आहे. माझाही अभ्यास मी 8 वर्ष शिकवतोय, मलाही माहित नाही माझा अभ्यास अजून झालेला आहे का नाही ऍक्च्युली. नाही खरंच अभ्यास हा कधीही संपत नसतो, आणि जोपर्यंत आणि ते समजत नाही कुठंपर्यंत जोपर्यंत आपण स्वतःला टेस्ट करत नाही. त्यामुळं ज्यावेळी टेस्ट असतील, कुठल्याही क्लासेसच्या टेस्ट असतील, तर 100% तुम्ही टेस्ट द्या. मॉक टेस्ट ॲटलिस्ट 1 ते 2 मॉक टेस्ट दिला पाहिजेत. त्याच्यातून आपल्याला हे कळतं, टाईमचं मॅनेजमेंट एकतर कळतं की 2 तासामध्ये आपला पेपर किती कव्हर होतोय. जर एखादा विषय खूप चांगल्या पद्धतीने केला आहे पण आपल्याला तो क्वेश्चन सोडवताच आले नाहीत, हेही समजतं की आपण एवढा चांगला अभ्यास केला तरी देखील आपल्याला म्हणतो ना कमतरता आली त्याची ऍक्च्युली. सो हे सगळे म्हणतो ना पॉईंट्स तुमचे, म्हणजे जो अभ्यास केला, जे काही मागं पाहिलं आपण, त्याचा जे इनपुट आहे त्याचा आउटपुट तुम्हाला इथे भेटेल ऍक्च्युली. म्हणजेच काय, स्वतःला असेस करण्याची वेळ असते ऍक्च्युली. आणि सगळ्यांनी हे एक फॉलो करावं असं मला वाटतं ऍक्च्युली. त्यामुळे शॉर्ट नोट्स व्यवस्थित काढा, ठीक आहे, ज्याचा फायदा शेवटी व्हावा ऍक्च्युली. प्रॉपर टाइम मॅनेजमेंट करा, ग्रुप डिस्कशन करा ऍक्च्युली, आणि सब्जेक्ट वाईज मॉक टेस्ट, ज्या काही मॉक टेस्ट असतील त्या सगळ्या तुम्हाला देता आल्या पाहिजेत, लक्षात घ्या. बघा थोडंसं अकॅडमी बद्दल माहित आहे, आता सारखं बघून पण बोर झाला असेल. मागच्या 2017च्या MPSC मध्ये 199 जागा होत्या आणि 67 मुलांचं सिलेक्शन आपल्या क्लासेसमधून झालं ऍक्च्युली. त्याच्यामध्ये बरेच जण 9 ते 10 जण, थँक्यू, त्याच्यामध्ये AEE पण आहेत, AE1 पण आहेत आणि AE2 पण आहेत. टोटल 2017 आणि 18 मध्ये 344 मुलांचं सिलेक्शन आपल्या क्लासमधून झालंय, कारण ॲड भरपूर होत्या मागच्या वर्षी ॲक्च्युली. त्याच्यामध्ये 344 पैकी 241 मुलं आपली क्लासरूम स्टुडंट आहेत, म्हणजे क्लासमधून त्यांनी क्लास करून त्यांनी पोस्ट काढले. आणि उरलेली जे काही मुलं आहेत ऑलमोस्ट 104 105, काही जण इंटरव्ह्यूला आले होते, काही जण टेस्ट सिरीज दिले काही जणांनी, असे काही मुलं आहेत, लक्षात घ्या. तर तो एक रिझल्ट आहे. आणि बॅच बद्दल माहिती आहे सगळ्यांना की 2 जुलैला आपली मॉर्निंग बॅच चालू होते आणि
मॉर्निंग बॅच फुल आहे ऑलमोस्ट, इव्हिनिंग बॅच चालू आहेत ॲडमिशन त्याचे, ठीक आहे. तर बघा याच्यामधून हे एक इन जनरल आहे. बघा लक्ष द्या आता थोडंसं. बघा बघा हे जे 125 डेज आहेत आपल्याकडे आत्तापासूनच, म्हणजे असं विचार करा की 1 तारखेपासून अभ्यास आपण स्टार्ट करतोय. 1 तारखेपासून आपण सब्जेक्टचं जे काही ॲनालिसिस केलं आहे तुम्ही त्याच्यामध्ये, म्हणजे काही पॉईंट्स असे जे काही सब्जेक्टचं ॲनालिसिस केले आपण त्याच्यामध्ये तुम्ही म्हणतो ना प्रायोरिटी वाईज त्याला रिवाईज करू शकता. रिवाईज करा आणि तुमची एक स्वतःची लिस्ट बनवा की मला कुठल्या पद्धतीने हे 4 महिने फॉलो करायचे आहेत, बरोबर आहे ना. हे त्या 4 महिन्यांमध्ये 1-1 मिनिटं महत्त्वाचे आहेत, कारण 4च महिने वेळ आहे आपल्याला आणि एवढे सब्जेक्ट्स कव्हर करणं पॉसिबल नाही आहे ॲक्च्युली. त्यामुळं म्हणतो ना की प्रॉपर टाईम मॅनेजमेंट, दुसरा पॉईंट जो आहे तो टाईम मॅनेजमेंट थोडंसं बघा की 4 महिन्यांमध्ये कसे मॅक्सिमम क्वेश्चन्स कव्हर करता येतील. आणि ज्या टेस्ट आहेत त्या इनिशियली पहिल्यापासूनच द्यायला लागा ॲक्च्युली, म्हणजे पहिल्यापासूनच टेस्ट द्यायला स्टार्ट करायचं. म्हणजे काय होतं, ज्यावेळी आपण समजा सॉमची मी रिव्हिजन करतोय तर मला कळेल की अरे मी टेस्ट दिली मला मार्क्स नाही पडले, याचा अर्थ मला काहीतरी त्याच्यामध्ये ऍड केलं पाहिजे, बरोबर आहे ना. काही पॉईंट्स आपल्याला ऍड करायचे असतील तर ते कळेल ॲक्च्युली. बघा कुठल्याही म्हटलं मग अशी थर्ड म्हणजे नोट्स, ज्या पण नोट्स तुम्ही फॉलो करताय 100% ट्रस्ट ठेवा त्याच्यावरती की, आणि जे काही रेफरन्स बुक असतील, ठीक आहे, रेफरन्स बुकची जी गरज असेल ज्यावेळी वाटेल की हा कन्सेप्ट समजला नाही त्याच वेळी वापरावा, लक्षात घ्या. बस हेच आहे इन जनरल, ठीक आहे. बाकी जर तुम्हाला काही डाऊट असतील जस्ट फील फ्री. कट ऑफ जो आहे तो संध्याकाळी 9 पर्यंत येईल, तुम्हाला व्हॉट्सअपवरती येऊन जाईल कट ऑफ. हां टेलिग्राम चॅनलवरती, सॉरी टेलिग्राम चॅनलवरती येऊन जाईल. पण तरी पण लक्षात ठेवा की बघा जे पण आम्ही पण ॲनालिसिस केलं, साधारण जर जागेचं कंपॅरिझन केलं तुम्ही की ज्यावेळी 199 जागा होत्या त्यावेळी 34 कट ऑफ होता, ज्यावेळी 156 जागा होत्या त्यावेळी 35 मार्क्सचा कट ऑफ होता ओपनचा. आता 1145 जागा आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 9 to 10 पट जागा आहेत आता सध्या. MPSCने एक पत्रक तर दिलं की 1:8 आणि 1:10 बघितलं असेल सगळ्यांनी, बरोबर आहे ना. सेम मागच्या वर्षी 2018ला पण एक पत्रक दिलं होतं की 1:12नी तुमचं म्हणजेच काय सीट्स लावण्यात येतील ॲक्च्युली. पण 156 जागेसाठी त्यांनी 3000 काहीतरी मुलं घेतली होती, म्हणजे 1:17.5 मला आकडा आठवतोय, 17.5 पट जागा घेतल्या होत्या ॲक्च्युली, 12 सांगून फक्त. मग आता एक्झॅक्टली आपल्याला बघा सांगता येणार नाही की म्हणतो ना 1:8 आहे 1:10 आहे, पण ते घेतील 1:16, 18 काही सांगता येत नाही ॲक्च्युली. त्यामुळं एवढंच लक्षात ठेवा की ज्यांना ॲटलिस्ट 25वर मार्क्स आहेत त्यांनी आत्तापासून अभ्यास करायला खरंच हरकत नाही. नाहीतर होतं काय बघा, कारण मी बऱ्याच म्हणतो ना दरवर्षी बघतो हे की 1.5 महिन्याने आपला रिझल्ट लागतोय मेन्सचा. आता 1.5 महिन्यानंतर आपण जर अभ्यास स्टार्ट केला तर इट इज इम्पॉसिबल की आपलं होईल, बरोबर आहे ना. अभ्यास होणं शक्यच नाही 1.5 महिन्यानंतर. त्यामुळं आत्तापासून अभ्यास स्टार्ट करा. असं समजा की माझं सिलेक्शन 100% होतंय, मी अभ्यास स्टार्ट करायला पाहिजे, स्टार्ट करा. नाही झालं तर त्याचा उपयोग, ह्याच अभ्यासाचा उपयोग नंबर ऑफ एक्झाम्स आहेत आपल्या त्याला तर 100% होईल. आणि झालं तर म्हणतो ना की हे 1.5 महिने वाचले असं समजायचे आपण, बरोबर. 1.5 महिन्यामध्ये खूप काही अभ्यास केला आणि त्याचा फायदा आपल्याला पुढे होईल असं समजायचं, लक्षात द्या. त्यामुळे कट ऑफ संध्याकाळी तुम्हाला 9 पर्यंत येऊन जाईल टेलिग्रामवरती, ठीक आहे. ओके, काय आहे डाऊट्स? ठीक आहे चालेल, थँक्यू, बेस्ट ऑफ लक सगळ्यांना.